बघा क्वेश्चन नंबर 2 पेज नंबर 90 पानावरचा प्रश्न नंबर 2 चालू आहे. द डिनॉमिनेटर ऑफ अ फ्रॅक्शन इज 1 more than twice its numerator. If 1 is added to the numerator and the denominator, the ratio of the numerator to the denominator is 1:2, then find the fraction. तर तो अपूर्णांक कोणता. आता पूर्णपणे गणित वाचलेलं आहे. आता वाचल्यानंतर तुम्हाला स्टेटमेंट व्यवस्थित देतो. आता आपल्याला न्यूमरेटर माहीत नाही, डिनॉमिनेटर माहीत नाही. न्यूमरेटर म्हणजे अंश आणि डिनॉमिनेटर म्हणजे छेद. याला न्यूमरेटर म्हणायचं नाही, याला डिनॉमिनेटर म्हणायचं. लेट द न्यूमरेटर बी एक्स म्हणजे वर एक्स, न्यूमरेटर बी एक्स अँड डिनॉमिनेटर बी वाय. हा फ्रॅक्शन झाला. आता याच्यावर कशा पद्धतीनं तुलना गणित मांडलेलं आहे लक्ष ठेवा. द डिनॉमिनेटर ऑफ अ फ्रॅक्शन इज, द डिनॉमिनेटर ऑफ अ फ्रॅक्शन इज, डिनॉमिनेटर म्हणजे वाय, इज इक्वल टू साइन द्या, आर इक्वल द्या, वॉज आलं तरी इक्वल द्या. इज 1 more than, 1 more than twice its numerator, twice म्हणजे दुप्पट. फ्रॉम द फर्स्ट कंडिशन y इज इक्वल टू 2x + 1. जसं वाचल त्या पद्धतीनं ते मांडायचं. लिहिताना गडबड करायची नाही. गणित वाचताना अर्थानिशी वाचायचं. व्यवस्थित जर वाचायला व्यवस्थित आलं तर ते इक्वेशन तयार होईल आणि इक्वेशन तयार केल्यानंतर तुम्हाला बाळांनो ते सोडवता येईल. तुम्ही जर गडबडीनं काही मांडत गेला तर इक्वेशनचा अर्थ लागत नाही, वेळ जातो विनाकारण. आता इथं पक्षांतर केलं, बरोबर चिन्हाच्या पलीकडं प्लस आहे, बरोबर चिन्हाच्या अलीकडे आणलं मायनस, हे प्लस इज इक्वल टू 1. इक्वेशन नंबर 1 तयार झालं. आता सेकंड इक्वेशन बघूया. इफ 1 is added to both numerator and denominator, जर आपल्याला एक ॲड केलं म्हणजे x बाय y मध्ये 1 जर ॲड केलं तर रेशो काय येतोय म्हणून सांगितलं 1:2. 1:2. फ्रॉम द सेकंड कंडिशन x + 1 y + 1 इज इक्वल टू 1/2. हेच आलं का बघा. इथं व्यवस्थित वाचायचं. वाच, गणित व्यवस्थित दिलेलं असतं, कधीही चुकत नाही. त्यांनी दिलेल्या पद्धतीनं मांडणी फक्त करायची आहे. आणि इथं इक्वेशन तयार करूया आपण. हे इक्वेशन तयार करून देतो. भागलेलं आहे त्याने इकडं गुणलं 2 इन ब्रॅकेट x + 1 इज इक्वल टू 1 इन ब्रॅकेट y + 1. भागलेलं इकडं गुणलं, यानं पलीकडं गुणलं 2x प्लस 2 × 1 मीन्स 2 × 2 y + 1 2x - y इज इक्वल टू हे 1 आणि -2. 2x - y is equal to -1. इक्वेशन नंबर 1. 2x - y is equal to 2x - y is equal to मायनस. आणि नंतर साइन का बदलले बा, किंवा नाही साइन बदलली तरी सुद्धा चालेल. आपल्याला एक्सची किंमत डायरेक्ट भरली तरी चालेल. दोन्ही इक्वेशन एकसारखे आहेत बाळा. बघा इथं जर घालवाय म्हणलं तर वायला वाय जाणार आहे, एक्सला एक्स पण जाणार आहे. दोन्ही इक्वेशन सारखी आहेत. मग आता आपल्याला आपल्या जवळच्या किमती घ्याव्या लागणार आहेत. म्हणजे इथं फ्रॅक्शन तुम्हाला भरपूर मिळत जाणार आहेत. इक्वेशन 1 and 2 आर सेम. वी गेट इनफायनाइटली सोल्युशन. पुट x इज इक्वल टू इन इक्वेशन 1.
आता काही विद्यार्थी म्हणतील सर तुम्ही x बरोबर 2 कुठलं घेतलं? तुम्ही तुमच्या जवळचं 3 घ्या, 4 घ्या, 5 घ्या, 100 घ्या, 5000 घ्या, 420 घ्या, कोणतीही संख्या घ्या आणि त्याच्यावरून y ची किंमत काढा. इथं आता x बघा बाळांनो, इथं थोडक्यात y/x आहे. इथं देतो बाळांनो तुम्हाला बा फ्रॅक्शन x/y इज इक्वल टू, इथं y/x चुकून झालेलं आहे. बघा इथं चुकून y/x झालेला आहे, तो x/y केलेला आहे दुरुस्त. मग आता आपण x बरोबर 2 ठेवलं, y ची किंमत काढूया. -2 × x 2, 2 दुने -4, -4चं +4, 4 आणि 1 5, y बरोबर 5. समजा तुम्ही इथं एक्सच्या कोणत्याही किमती ठेवल्या तरी चालेल बाळांनो. एक्सच्या कोणत्याही किमती ठेवा आणि एक फ्रॅक्शन काढा. जास्त टाइमपास परीक्षेला करू नका, वेळ जाईल. एक फ्रॅक्शन काढला, उत्तराला मार्क्स मिळतील आपल्याला. ओके, हे लिहू नका.